महाराष्ट्राच्या प्रशासनात एक नाव कायम चर्चेत असतं. कडक शिस्त, झिरो टॉलरन्स आणि कोणाच्याही दबावाला न झुकणारी कार्यपद्धती म्हणजेच IAS अधिकारी तुकाराम मुंढे. आणि आता पुन्हा एकदा त्यांची एका महत्त्वाच्या खात्यात बदली झाल्याने राज्यभरात चर्चा रंगली आहे. राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचार, लाचखोरी आणि निष्क्रिय कारभारामुळे चर्चेत असलेल्या FDA विभागात आता मुंढेंच्या एंट्रीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भेसळ माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा थेट सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विभाग आहे. दूध, तेल, मसाले, मिठाई, औषधे आणि इतर अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. अनेकदा कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी मंत्रालयातच FDA विभागातील एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आलं होतं. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता तुकाराम मुंढेंची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. कारण मुंढे हे त्यांच्या कठोर आणि पारदर्शक प्रशासनासाठी ओळखले जातात. नियमानुसार काम करणं आणि भ्रष्टाचाराविरोधात थेट कारवाई करणं ही त्यांची ओळख आहे. याआधी दिव्यांग कल्याण विभागात काम करताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. शेकडो कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांची अचानक बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात नियुक्ती झाली. मात्र 1.5 महिन्यातच पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आणि आता ते FDAचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. तुकाराम मुंढे यांच्या सततच्या बदल्यांवरूनही पुन्हा चर्चासत्र सुरू झालं आहे. 2005 बॅचचे IAS अधिकारी असलेल्या मुंढे यांची गेल्या 21 वर्षात तब्बल 25 वेळा बदली झाल्याचं सांगितलं जात आहे. प्रशासनात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली होणं हा स्वतःमध्येच एक वेगळा विक्रम मानला जातो. राजकीय वर्तुळातही त्यांच्या नियुक्तीवर मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. काही जण त्यांच्या धाडसी निर्णय क्षमतेचं स्वागत करत आहेत, तर काहींमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे. कारण नियमांवर बोट ठेवून काम करणारे अधिकारी अनेकदा राजकीय हस्तक्षेपाला थेट विरोध करताना दिसतात. दरम्यान सामान्य नागरिक मात्र या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. अन्नातील भेसळ, बनावट औषधे आणि भ्रष्टाचारावर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भेसळखोरांनो सावध राहा, आता तुकाराम मुंढे आले आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर आणि जनतेमध्ये रंगताना दिसते. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की तुकाराम मुंढे FDA विभागात कितपत मोठे बदल घडवून आणतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील त्यांची ही नवी मोहीम किती प्रभावी ठरते. तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंढेंना दीर्घकाळ एका विभागात काम करण्याची संधी मिळायला हवी का? FDA मधील भ्रष्टाचारावर आता लगाम बसेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषणांसाठी आझाद मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.